नमस्कार मंडळी. सध्या नवरात्र सुरू होण्यास काही मोजकेच दिवस बाकी आहेत. नवरात्रीची तयारी सगळीकडे मोठ्या उत्साहात केली जाते. भारतात शारदीय नवरात्रीला अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते. यंदा सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी घटस्थापनेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी विजयादशमीने या नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. यासोबतच काही जण अखंड दिवा देखील तेवत ठेवतात. या दिव्यात नवरात्रीचे 9 दिवस अखंड ज्योत लावली जाते आणि 9 दिवसांमध्ये देवीच्या विविध 9 रूपांची पूजा, आराधना व सेवा केली जाते. 9 दिवस उपवासही केला जातो. हा काळ विशेष मानला जातो कारण या काळात केलेली उपासना आणि उपाय हे अत्यंत फलदायी ठरतात. म्हणून या काळामध्ये जर आपण भक्तिभावाने आणि श्रद्धेने पूजा, प्रार्थना, उपासना केली तर माता दुर्गा आपलं सर्व संकटांपासून रक्षण करते आणि आपल्याला सुख, समृद्धी आणि शांती प्रदान करते. म्हणूनच आज आपण नवरात्रीत दुर्गा मातेला प्रसन्न करून घेण्याचे काही उपाय जाणून घेणार आहोत. तर नवरात्रीच्या या काळामध्ये आपण हे उपाय केले ना तर आपल्या आयुष्यावर याचा नक्कीच सकारात्मक प्रभाव झालेला दिसून येईल. तर या उपायांपैकी पहिला उपाय म्हणजे नवरात्रीत नवदुर्गेच्या 9 रूपांची विधिवत पूजा करावी. यामुळं बुद्धी, धैर्य, सामर्थ्य वाढतं आणि आपली संकटातून मुक्तता होते. दुसरा उपाय, शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश अवश्य स्थापित करावा. त्यानं घरात देवीचे आगमन होते आणि देवी प्रसन्न होते. कलश हे विपुलता, आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो. आणि तिसरा, कलश स्थापना केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करून व्रताचा संकल्प घ्यावा. याने दुर्गा माता अत्यंत प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देते. चौथा, नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावल्यास माता दुर्गा आपल्या घरात अखंड वास करते आणि माता लक्ष्मीची आपल्या घरावर कृपा होते. पाचवा, नवरात्रीत लक्ष्मी देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा आणि 9 वेळा कणकधारा स्तोत्राचं पठण करा. यामुळं नवदुर्गेची कृपा तुमच्यावर होईल आणि तुमच्या जीवनात पैशाची कमतरता कधीही भासणार नाही. सहावा, नवरात्रीत खाऊच्या पानाच्या म्हणजेच विड्याच्या पानाच्या गुलाबाच्या पाकळ्या ठेवून दुर्गा देवीला अर्पित करा. यामुळं तुमच्या घरात धन येण्याचे मार्ग खुले होतात. सातवा, नवरात्रीत 9 दिवसांमध्ये सकाळी लवकर उठून श्रीसूक्ताचं 11 वेळा पठण करा. यामुळे पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर राहते. आठवा, नवरात्रीच्या काळात धनप्राप्तीसाठी विहिरीजवळ किंवा नदीजवळ एक दिवा नक्की लावा. त्यानंतर लक्ष्मी देवीचं त्या ठिकाणी तुम्ही स्मरण करा. नववा, नवरात्रीत शुक्रवारी कमळाचं फूल लाल कपड्यात बांधून कपाटात किंवा तिजोरीत ठेवा. यामुळं माता लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावरती नेहमी राहील. 10, नवरात्रीत 27 विड्यांची पानं देठासह घेऊन पिवळ्या किंवा लाल धाग्याने त्यांची माळ बनवा. नवरात्रीच्या कोणत्याही रात्री ही माळ देवीला अर्पण करा. यानंतर लवकर रोजगार मिळावा अशी देवाला प्रार्थना करा. तुम्हाला लवकरच रोजगार मिळेल आणि नोकरीमध्ये काही अडचण येत असेल तर ती समस्यासुद्धा दूर होईल. 11वा, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत पारिजातकाचं रोप लावल्यानं देवी दुर्गा प्रसन्न होते आणि घरात सुखसमृद्धी व शांती नांदते. 12वा, नवरात्रीत देवीला तीळ किंवा तिळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्यास घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते. 13वा, देवीला गाईच्या दुधात साखर मिसळून रोज अर्पण केली ना तर आपली कर्जातून मुक्ती होते. 14वा, देवीला गोड खिरीचा नैवेद्य अर्पण केल्यास आपल्या मुलांना दीर्घायुष्य मिळतं. 15वा, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून दुर्गा मातेला एक जास्वंदाचं फूल अर्पण केल्यानं दुर्गा देवी प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते. 16वा, नवरात्रीत रोज सकाळी दुर्गा मातेला गुलाबाची जोडी अर्पण केल्यास पती पत्नीमधील प्रेमसंबंध दृढ होतात. 17, देवीला दूध घालून केलेल्या तांदळाची गोड खीर अर्पण करा. यामुळं आपल्या मुलांच्या शिक्षणात प्रगती होते. 18, नवरात्रीत देवीला 2 हळकुंड अर्पण करा. यानंतर देवीच्या समोर श्रीसूक्ताचं पठण करा आणि पैशाची समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करा.
नवरात्री संपल्यानंतर हळकुंड लाल किंवा पिवळ्या कापडात बांधून आपल्या धनाच्या ठिकाणी ठेवा. असं केल्यानं आपली आर्थिक भरभराट होते. 19वा, नवरात्रीत रोज दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. यामुळे घरावर येणारी संकट दूर होतात. 20. नवरात्रीत देवीला दुधाचा किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्यास आपल्या जीवनातील दुःखांचा नाश होतो. 21. नवरात्रीत देवीची पूजा केल्यानं धैर्य, बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि शौर्य वाढतं. तसंच सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. 22वा, नवरात्रीच्या 9 दिवसात दररोज सकाळी लवंग आणि कापूर याचा धूर घरभर करावा. यामुळे तुमच्या घरातील अशुभ ऊर्जा आणि नकारात्मकता दूर होते. 23. नवरात्रीत देवीला नारळ किंवा खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केल्यास संतान प्राप्ती संबंधित समस्या दूर होतात. 24. नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेला लाल रंगाच्या चुनरीत नाणं आणि बत्ताशे अर्पण करावे. यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन तुमची प्रगती नक्कीच होईल. 25. नवरात्रीत दुर्गा अष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून घरात लावा. यामुळं तुमची आर्थिक समस्या दूर होईल. 26. नवरात्रीत देवीला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण केल्यानं कौटुंबिक शांती वाढते. 27. देवीला साखरेपासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्यास घरातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभतं. 28. देवीला केळीचा नैवेद्य अर्पण केल्यास चांगले आणि उत्तम आरोग्य आपल्याला लाभते. 29. नवरात्रीत अष्टमीला घरात हवन करून दुर्गा गायत्री मंत्राचं पठण करा. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. 30. नवरात्रीत देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण केल्यास वाईट गोष्टींपासून आणि आपल्यावर येणाऱ्या संकटांपासून माता देवी आपलं संरक्षण करत असते. 31. नवरात्री मंगळवारी दुर्गा मातेला दूध, साखर अर्पण केल्यास रोग दूर होऊन चांगले आरोग्य आपल्याला लाभते. 32. नवरात्रीच्या काळामध्ये विड्याच्या पानावर सतत 9 दिवस कुंकू ठेवा आणि दुर्गा स्तोत्र आणि दुर्गा नामावलीचा पाठ करा. यामुळे घरातील तणावाचे वातावरण कमी होईल आणि घरात सकारात्मक ऊर्जा नांदू लागेल. 33. नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि माता दुर्गेला अर्पण करा. असं केल्यानं धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात. 34. एक अख्खी मोठी सुपारी घ्या. तिच्या भोवती शेंदूर लावून घ्या. ही शेंदूर लावलेली सुपारी एका छोट्या पिवळ्या कापडात ठेवून देवी दुर्गेला अर्पण करा आणि लवकर लग्न जमावं यासाठी देवीला प्रार्थना करा. नवरात्री संपल्यानंतर ती सुपारी कापडात बेडरूममध्ये किंवा आपल्या उशीजवळ ठेवावी. यामुळं विवाह लवकर जमेल. 35. नवरात्रीच्या काळात रोज एक जोडी लवंग घेऊन 7 वेळा नजर उतरवून ती देवी दुर्गेच्या चरणी अर्पण करा. यामुळं तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरीसुद्धा मिळेल. 36. नवरात्रीत विड्याच्या पानावर 2 लवंगा ठेवून देवीसमोर अर्पण करा आणि नंतर दोन्ही हातानं पाण्यात प्रवाहित करा. यामुळं तुमची अपुरी इच्छा पूर्ण होईल. 37. देवीला काकडी अर्पण करा आणि नंतर ती काकडी एखाद्या गरजूला दान करा. यामुळं आरोग्याचे त्रास कमी होतात. 38. दुर्गा मातेला मध अर्पण केल्यास वाणी मधुर होते आणि मनाची सुंदरता देखील वाढते. 39. नवरात्रीच्या काळात दुर्गा मातेला दररोज लवंगाची एक जोडी अर्पण केल्यानं आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येतात आणि धनसंपत्तीत सुद्धा आपल्या वाढ होते. 40. नवरात्रीत सोमवारी दुर्गा मातेला पांढरं फूल अर्पण करा. यामुळं कौटुंबिक वाद मिटतात. 41. नवरात्रीत महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचं पठण केल्यानं मानसिक शांती मिळते. 42. नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीच्या 12व्या अध्यायाचं पठण केल्यानं आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. 43. नवरात्रीत दुर्गा मातेसमोर रोज कापूर आरती करा. यामुळं घरातील वाईट शक्ती नष्ट होऊन घरातील वातावरण पवित्र होते. 44. विवाहित महिलांनी नवरात्रीच्या 9व्या तिथीला माता सिद्धिदात्रीला सौभाग्याचं साहित्य अर्पण करावं. असं केल्यानं तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला अखंड सौभाग्यसुद्धा मिळतं. 45. तुमची शेती असेल तर देवीला पिठलं भाकरी अर्पण करा. यामुळं शेतीत भरपूर चांगलं पीक येतं असं मानलं जातं. 46. नवरात्रीच्या 9व्या दिवशी
5 हळकुंड घेऊन ती लाल कापडात बांधून तुळशीच्या रोपाजवळ ठेवल्याने ग्रहदोष दूर होण्यास मदत होते. 47. नवरात्रीच्या 9 दिवस विड्याच्या पानावर केशर ठेवून दुर्गा स्तोत्र आणि दुर्गा नामावली याचं पठण केल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल. 48. संतान प्राप्तीसाठी नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंदमाता देवीला 9 विडे अर्पित करा आणि संतान असलेल्या 9 सवाष्णींना सौभाग्याच्या वस्तू द्या. 49. महाअष्टमीच्या दिवशी लहान मुलींची पूजा करणं आणि त्यांना भोजन दिल्यानं देवी दुर्गा प्रसन्न होते. 50. नवरात्रीच्या सुरुवातीचे 5 दिवस एका विड्याच्या पानावर ह्रीम लिहून दुर्गा देवीला अर्पण करा आणि महानवमीनंतर ते 5 विडे तुमच्या तिजोरीत ठेवा. यामुळं निश्चितच तुमची आर्थिक समृद्धी सदृढ होईल. 51. नवरात्रीत नवमीच्या दिवशी कन्यापूजन करा आणि त्यांना खीरपुरी खायला द्या. यामुळे कर्जातून मुक्ती मिळण्यास मदत होते. 52. देवी दुर्गेला लवंगांची जोडी अत्यंत प्रिय आहे. लवंगांची जोडी अर्पण केल्यानं दुर्गा मातेचा आशीर्वाद मिळतो आणि आपलं भाग्यसुद्धा उजळतं. 53. नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ 9 दिवे लावावे आणि प्रदक्षिणा घालावे. यामुळं घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती टिकून राहते. 54. तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचं रोप लावा. यामुळं माता लक्ष्मी आणि दुर्गादेवी प्रसन्न होते. त्यांच्या आशीर्वादानं घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली राहते. 55. नवरात्रीत दुर्गाष्टमीच्या दिवशी स्वस्तिक चिन्ह आणून घराच्या मुख्य दरवाज्यावर लावा. यामुळं तुमच्या उत्पन्नाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील. 56. देवीला रोज झेंडूचे फूल अर्पण करा. यामुळं रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते. 57. नवरात्रीत रोज देवीला कमळाचं फूल अर्पण करा. यामुळं लक्ष्मी मातेची आपल्यावर विशेष कृपा राहते. 58. नवरात्रीमध्ये देशी तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा. यामुळं देवीचा आशीर्वाद मिळतो. तसंच आपल्या आर्थिक समस्यासुद्धा दूर होतात. तसंच नवरात्रीमध्ये मंगळवारी एक विड्याचं पान घेऊन त्यावर लवंग आणि वेलची ठेवून विडा तयार करायचा आणि हनुमान मंदिरात जाऊन हा विडा अर्पित करायचा. याच्यामुळं कर्जापासून मुक्तीसाठी हा अचूक उपाय आहे. आपण हा निश्चित करावा. तसंच स्वतःचं घर होण्यासाठी नवरात्रीच्या काळात मातीचे छोटे घर बनवा आणि पूजेच्या ठिकाणी ठेवा. असं केल्यानं देवी तुमचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण करेल. नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी घरात तुळशीचं रोप लावल्यानं तुमची स्वतःची प्रगती होईल आणि तुमच्या घरी तुळशीचं रोप असेल तर एक नाणं हातात घेऊन तुमची इच्छा बोला आणि हे नाणं तुळशीच्या रोपाखाली मातीत काढून टाका. यामुळं तुमच्या प्रगतीचे नवीन मार्ग मोकळे होतील. नवरात्रीत 5 वेलची, 5 सुपारी आणि 1 लवंगांची जोडी पिवळ्या कापडावर ठेवून माता दुर्गेला अर्पण करा. दुसऱ्या दिवशी हे साहित्य कापडासहित तिजोरीत ठेवा. यामुळं तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल. दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या घरात मातीच्या घरात शोपीस ठेवा. असं केल्यानं मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील. तसेच तुमचं स्वप्नातील नवीन घर खरेदी करण्याची संधी देखील तुम्हाला मिळेल. दुर्गाष्टमीच्या दिवशी मोराचं पीस आणून घरात लावा. मोराची पिसं घरात ठेवल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल आणि आर्थिक लाभही तुम्हाला मिळून जातील. नवरात्रीत महानवमीच्या दिवशी आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात 1 तुपाचा दिवा लावावा. दुर्गा मातेचे ध्यान करावं. यामुळं जुनाट रोगांपासून मुक्ती मिळते. याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूंवर सुद्धा विजय मिळवू शकतो. वरती दिलेल्या उपायांपैकी तुम्हाला जेवढे उपाय करणं शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त उपाय या नवरात्रीत नक्की करा. दुर्गा देवीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तर हा नवरात्रीत करावयाचा प्रभावी उपायांचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.